नमस्कार मित्रांनो, मी मंदार जोशी पुणेरी मंदार या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आज आपण चाललो आहे चंदनवंदन ह्या जुळ्या अशा असणाऱ्या किल्ल्यांना भेट द्यायला। चंदनवंदन हे किल्ले साताऱ्यामधील भुईंज या गावाच्या जवळ आहे। पुण्यापासून चंदनवंदन हे 115 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। तर मित्रांनो, सकाळचे 5 वाजलेले आहेत। तर आज आपल्याबरोबर चंदनवंदन ह्या गडाची सफर करण्यासाठी येणार आहे संजू ढवळे। तर चला मग, संजू ढवळे हा येईलच आता, तर आपण त्याची खाली जाऊन वाट बघू। फायनली संजू भाऊ आलेला आहे। A few moments later. तर मित्रांनो, आत्ता आपण पोहोचलोय खंबाटकी घाटाच्या अलीकडे। तर आत्ता या ठिकाणी इथं जगदंबा मिसळ म्हणून एक हॉटेल आहे। सो तिथं आम्ही आत्ता नाश्ता करायला थांबलोय। तर नाश्ता करू आणि मग भेटू परत। One hour later. फायनली आपण चंदनवंदन या किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहे। माझ्या या उजव्या साईडला आहे चंदन किल्ला आणि ह्या साईडला आहे वंदन किल्ला। तर चला, आज आपण चंदन आणि वंदन ह्या किल्ल्याची सफर करूया। ह्या ज्या पायऱ्या होत्या त्या इथपर्यंतच आहेत। इथं त्या साईडला एक आणि ह्या साईडला एक असे हट केलेत की जेणेकरून पूर्ण हा परिसर सगळं बघता येईल। ह्या ठिकाणी एक मंदिर आहे, त्या मंदिराची इथं आम्ही गाडी पार्क केली आहे आणि तिथून ह्या साईडनी असं पायऱ्यांचा रोड आहे, तो इकडची या हट पर्यंत आणि तिथून पूर्ण असा हा डोंगर हा चढत 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 गडावरती पोहोचल्यावर गडाचा पहिला दरवाजा पाहिल्यानंतर जितका काही दम लागलेला असतो तो सगळा निघून जातो आणि मनात एक खूप असा आनंद असा निर्माण होतो की आपण वरती आलो। तर फायनली आम्ही गडाच्या पहिल्या दरवाजापाशी पोहोचलेलो आहे। हा माझ्या मागे आहे गडाचा पहिला दरवाजा, गणेश दरवाजा। हा गणेश दरवाजा तुम्ही बघाल तर गणेश दरवाजाच्या डाव्या साईडला या ठिकाणी एक गणपतीची मूर्ती ही दगडात कोरलेली आहे आणि त्याचबरोबर डाव्या बाजूला एक आणि उजव्या बाजूला एक अशी कीर्तिचक्र ही कोरलेली आहेत। छत्रपती शिवाजी महाराज की जय। ह्या दरवाजातून आत आल्यानंतर डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला या आहेत देवड्या। आता ही उजव्या बाजूची ही देवडी जी आहे ती मोडकळी झालेली आहे आणि इथून मग हा असा वरती गडाच्या बालेकिल्ल्यावरती जायला मार्ग।
गणेश दरवाजामधून वर आल्यावरती ह्या साईडला आपल्याला असं ही गडाची तटबंदी दिसते आणि डाव्या बाजूनी जर वरती गेलो तर ह्या साईडला अजून एक दरवाजा आहे. तर चला आता आपण तिकडे जाऊ. ह्या दरवाजाची इथं आलो तुम्ही बघू शकता की हा दरवाजा हा पूर्णपणे असा बुजलेला आहे. ॲक्च्युली ह्या ठिकाणी एक बुरुज होता, तो बुरुज ढासळला, त्यामुळे हा सगळा दरवाजा हा बुजलेला आहे. तर ह्या दरवाजाच्या साईडनी एक वरती जायला एक मार्ग आहे. हा तुम्ही इथं बघाल हा दरवाजा हा इथं जर असं तुम्ही बघाल तर हे असं सगळे या ठिकाणी हे बुरुजाचं असं अवशेष दिसतंय. तर या ठिकाणी इथं काहीतरी दिसतंय. ओके ओ नाईस. हा एक दरवाजा आहे. तर चला ह्या दरवाज्यातून जाऊन बघू. पुढं कुठे जातोय हा दरवाजा माहित नाही, जाऊन बघू. चला. हा बहुतेक चोर दरवाजा असा असावा. तर हो येस ये हो ॲक्च्युली हा चोर दरवाजा आहे आणि तो पुढनं जो दरवाजा येतोय त्या दरवाजा तिथे येतो. हो हो माय गॉड. आपण आत्ता परत ह्याच ठिकाणी आलोय ज्या ठिकाणी हा दरवाजा बुजलेला आहे. त्या ठिकाणी त्याच्या डाव्या बाजूने आपण वरती आलो. एक हा बुरुज टाईपच एक असा हा दरवाजा आहे आणि आपण त्या साईडनी एक चोर दरवाजा आपल्याला जे दिसलेला आपण तिकडनं गेलो. तर हा जो दरवाजा आहे ह्या दरवाजावरती इथं उर्दू भाषेमध्ये काहीतरी लिहिलेलं आहे. कोणाला हे फुटेज बघून जर कळत असेल यामध्ये काय लिहिलं आहे तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. तर आता आपण ह्या दरवाज्यातनं आत जाऊ. त्या दरवाज्यातून आत आलो की तुम्ही बघू शकता की पूर्ण अशी इमारत ही जी आहे ती एकदम सुस्थितीमध्ये आहे. वा, खूप आणि गार गार असं खूप शांत असं प्रसन्न वाटते इथं आल्यावर. वरती आल्यावर तुम्ही बघू शकाल की ही जी वाट आहे मगाशी आपण त्या वाटेने आलो त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी ह्या अशा बऱ्याचशा अशा देवळ्या आहेत. त्या दरवाज्यातून पुढं आलो की ही अशी वाट आहे आणि ह्या साईडला आल्यावरती इथं हा एक चुन्याचा घाणा हा आहे. चुन्याचा घाणा हा किल्ल्याच्या बांधकामासाठी जो चुना वापरायचे तो चुना बनवण्यासाठी ह्या घाण्याचा उपयोग व्हायचा. त्या चुन्याच्या घाण्यावरून पुढं आलो की ह्या साईडला अशा छोट्या छोट्या पायऱ्या आहेत. थोड्या अशा चांगल्या स्थितीत आहेत या पायऱ्या. ह्या किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून 3800 फूट एवढी आहे. म्हणजे तुम्ही जर अंदाज जर लावला तर गडाच्या पायथ्यापासून ते इथपर्यंत यायला आत्तापर्यंत एक 2.5 ते 3 किलोमीटर हा एवढाचा आमचा पायी प्रवास झालेला आहे. आता ह्या अशा पायऱ्या लागल्यात की जेणेकरून वरती बाले किल्ल्यावरती जायला एकदम इझी असं होतं आहे. त्याचबरोबर दम पण लागलेला आहे. सांगा बरेच दिवसानंतर ट्रेकिंग करतोय. 2 महिन्यापूर्वी सोंडाई फोर्ट आणि भिवगड फोर्ट हे 2 किल्ले गेलेले. एकाच दिवशी 2 किल्ले गेलेले. त्या
त्या दोन्ही किल्ल्यांचे व्हिडिओ हे आपल्या चॅनलवर आलेले आहेत, तर सगळ्यांनी नक्की ते व्हिडिओ बघा आणि तुम्हाला ते कसे वाटले हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. प्रत्येक गडावरती आल्यावर प्रत्येकजण सांगत असतो की हे जे काही गड किल्ले आहेत ती आपली प्रॉपर्टी आहे, आपल्या महाराजांनी बांधलेले आहेत. हे अशा प्रकारे कचरा इथं करू नका. हा असा जो कचरा आहे ना, हा कृपया करून इथं गडावर करू नका. हे गड आपलेत, आपल्या महाराजांनी बांधलेले आहेत आणि हे स्वच्छ ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. ठीक आहे. आता हे जे रॅपर आहेत ते मी बरोबर घेऊन जातो आणि गडाच्या खाली गेलो की जिथं डस्टबिन दिसेल तिथं टाकून देतो. या ठिकाणी आल्यानंतर हा सुंदर असा नजारा, मग एक 360 व्ह्यू हा व्हायलाच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. आता आपण जो आलो आहे तो आहे वंदनगड आणि हा आहे वंदनगडाचा बाले किल्ला. तर बाले किल्ल्यावर आल्यानंतर तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी काही असे अवशेष दिसतात. त्या अवशेषांच्या इथनं आपण थोडं पुढे आलो की आपल्याला ह्या ठिकाणी अजून एक अवशेष दिसत आहेत. आता हे अवशेष कुठले आहेत ते आपण जाऊन बघू. ह्या एका वास्तूच्या इथं आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला 3 दरवाजे दिसत आहेत. त्यातला हा पहिला दरवाजा हा इथे. तर आता इथं आतमध्ये जाऊन बघू आपण की नक्की आतमध्ये काय आहे ते. हो नाही नाही इथं मोकळं आहे म्हणजे कोठार आहे. कोठार रस्ता का पुढे जायला? नाही, पुढे जायला रस्ता नाहीये. इथं हे कुदळ फावडं वगैरे असं ठेवलेलं आहे. म्हणजे हे एक आपण एक कोठार असं समजू की दारू गोळा ठेवायचा एक कोठार. तर या ठिकाणी इथे थोडी अशी पडझड झालेली दिसते. हे नवीन बांधकाम असं केलेलं दिसतंय. तर चला आता पुढचा अजून एक दरवाजा आहे तिथं जाऊ आपण. या ठिकाणी अजून एक हा दरवाजा आहे. हो तर सेम या ठिकाणी पण तसं काही नाहीये. या ठिकाणी पण काही नाहीये. चल पुढच्या दरवाजाला जाऊ. तिथं पुढच्या दरवाज्यात काय आहे का बघू. हा पुढचा दरवाजा आणि हो या साईडला पण इथं काही नाहीये. तुम्ही बघू शकता ह्या साईडला एक मस्जिद लागते आणि त्याचबरोबर हा गडाच ह्या साईडला आहे गडाचा माथा. तर आता पहिला आपण गडाच्या माथ्यावरती जाऊ. फायनली वंदनगडाच्या माथ्यावरती पोहोचलेलो आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी. एक 360 तर व्हायलाच पाहिजे. खूप चांगला गड आहे. प्रत्येकाने यावं. फॅमिली पण येऊ शकता. लहान थोर ज्येष्ठ वयस्कर कोणी येऊ शकता. A few moments later. तर आता वंदनगडाच्या माथ्यावरतून ह्या साईडला काही अवशेष असे दिसत आहेत आणि समाधी पण दिसतीये. तर
एखादं, आणि त्या ठिकाणी त्या साईडला पाण्याचं टाकं सुद्धा आहे. तर चला आता आपण जाऊ त्या साईडला आणि काय काय आहे ते बघू. गडाचा जो माथा आहे त्या माथ्यावरून खाली आल्यावर आपल्याला या ठिकाणी एक समाधी लागते. तर ही समाधी कोणाची आहे हे माहीत नाही आहे. जर कोणाला माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. ह्या साईडला एक रोड जातोय, वरतून आम्ही बघितलेलं त्या साईडला एक तिथं काहीतरी मस्जिद वगैरे असं आहे काहीतरी. तर आता पहिलं आपण तिथं जाऊ. तर मित्रांनो, आपण आत्ता आलोय हजरत सुर्ख अब्दाल ह्या दर्ग्याच्या इथं. तर ह्या साईडला तुम्ही बघू शकता तो हा दर्गा आहे. हा जो दर्गा आहे ह्या दर्गाच्या परिसरामध्ये बऱ्याचशा अशा तुम्हाला कबरी बघायला भेटतील. आता ह्या कबरी कोणाच्या आहेत ह्या माहीत नाही, पण मोगलाईच्या काळात जेव्हा हा किल्ला मोगलाईच्या काळात त्यांच्याकडे होता, तर एखाद्या वेळेस त्या मोगलाईमधील कोणतरी सरदार वगैरे असतील त्यांच्या असतील, कारण का बरेचसे इथं ह्या कबरी आहेत. हे बघा तुम्ही बघू शकता या ठिकाणी ही 1 2 3 4 5 6, त्या साईडला आहे 7 8, आणि या दर्ग्याच्या बरोबर समोरच्या साईडला अजून एक कबर आहे कोणाची तरी. हे बघा ह्या साईडला ही अजून एक कबर आहे कोणाची तरी. त्या दर्ग्याच्या बाजूलाच एक पाण्याचं टाकं आहे. तर आता आपण त्या पाण्याच्या टाकीच्या इथे जाऊ. हे बघा हा मस्त असा दरवाजा आहे पाण्याच्या टाकीच्या इथे जायला. हो, सुपर्ब. खूप मस्त असं पाण्याचं टाकं आहे, पण ह्या पाण्याच्या टाक्यामधील पाणी हे चांगलं नाही आहे, त्यामुळे हे पिण्यास अयोग्य आहे. तर चलो आता जाऊ पुढं. हा ह्या साईडला जो दिसतोय तो आहे चंदनगड. तर आता वंदनगड हा पूर्णपणे आपला बघून झालेला आहे. तर आता आपण वंदनगड हा उतरण्यासाठी चालू करतोय.